फेब्रुवारी 2019 HSC बोर्ड जनरल फाउंडेशन कोर्स या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण अभ्यासणार आहे। तर ही फेब्रुवारी 2019 मध्ये जनरल फाउंडेशन कोर्स की ज्याला आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट उद्योजकता विकास असं म्हणतो, ही बोर्ड परीक्षेची 12वीची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासतोय। नेहमीप्रमाणे टाईम वेळ जी आहे 2.5 तास 3 पेजेसची प्रश्नपत्रिका आहे आणि 60 मार्काचा पेपर आहे। मराठी मीडियमची प्रश्नपत्रिका आहे लक्षात। तर यापूर्वी आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे पाहिलेलं आहे। आता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2019 परीक्षेची कशी होती, की जी फेब्रुवारी-मार्च 19 मध्ये झालेली परीक्षा आहे 2019 मध्ये, तर त्याची प्रश्नपत्रिका आपण आता अभ्यासतोय। तर हे पहिलं पेज जे आहे, या पहिल्या पेजवरती जे आहेत हे आपण पाहिलं। वरती विषयाचं नाव, किती गुणांची प्रश्नपत्रिका, किती वेळेसाठी आहे आणि किती पेज आहेत त्या प्रश्नपत्रिकेत, सीट नंबर वगैरे ही सर्व माहिती दिलेली असते। आता त्याच्यानंतर त्याच्या खाली काय आहे पहा, सूचना। 1 नंबर, सर्व प्रश्न अत्यावश्यक आहेत। प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात? 5 प्रश्न, 5ही प्रश्न अत्यावश्यक आहेत। सर्व प्रश्नांना समान गुण आहेत। जे 5 प्रश्न आहेत ते प्रत्येक प्रश्न किती मार्काचा आहे? 12 मार्काचा, म्हणून सर्व प्रश्नांना समान गुण आहेत। उजवीकडील अंक गुण दर्शवितात। हे जे उजव्या बाजूला अंक दिलेले आहेत हे त्या प्रश्नांचे मार्क आहेत, लक्षात। तर अशा प्रकारे ह्या सूचना। जेव्हा पेपर सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटं अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाते, तर त्याचा उद्देशच हा असतो की ती सगळी प्रश्नपत्रिका तुम्ही काळजीपूर्वक वाचावी पहिल्यापासून शेवटपर्यंत, आणि तुम्हाला जे प्रश्न सोपे वाटतात, जे सोडवायचे आहेत, त्याला खुणा करून ठेवायच्या बारीक पेन्सिलच्या साहाय्याने, म्हणजे तुम्हाला पटापट प्रश्न आपल्याला जे सोपे वाटतात ते सोडवता येतील, लक्षात। तर आता नेक्स्ट पहा, प्रश्न पहिला तुम्हाला सांगितलेला आहे की प्रश्न पहिला जो आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो, वस्तुनिष्ठ। त्याच्यामध्ये अ, ब, क असे 3 उपप्रश्न असतात। अ जो आहे हा योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा, ब जो आहे योग्य जोड्या जुळवा, आणि क जे आहे ते चुकी बरोबर लिहा, असे 3 उपप्रश्न असतात। प्रत्येकामध्ये पुन्हा 4-4 त्यातले पण उपप्रश्न असतात। असं रिकाम्या जागाला 4 मार्क असतील, जोड्या जुळवाला 4 मार्क असतील आणि चुकी बरोबरला 4 मार्क, असे 12 मार्काचा हा पहिला प्रश्न। तर आता तो पाहूया आपण। प्रश्न पहिला अ, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। त्यामधलं अ पहा, टिंब हे सामग्रीच्या वार्षिक उपभोग मूल्य या तत्वावर आधारित आहे। आपण पाहिले पहा, वार्षिक उपभोग मूल्य आणि त्यातली संख्या हे कुठं आलेलं असतं तुम्ही आठवायचं थोडं। त्यानंतर पर्याय जेव्हा वाचले जातील तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल। समविच्छेदन बिंदू विश्लेषण, स्वॉट विश्लेषण, अबक विश्लेषण, कार्यजल विश्लेषण कशामध्ये येईल? वार्षिक उपभोग मूल्य किंवा वस्तूंची संख्या ही पाहिली आपण कशामध्ये असते, कोण सांगतंय? अबक विश्लेषण आहे का नाही? अ वर्गातली संख्या, ब वर्गातली संख्या आणि क वर्गातली संख्या आणि त्यांचं उपभोग मूल्य, अ ब क ही कॅटेगरी असते। आणि अ मधले संख्या जास्त असतात का कमी असतात का मध्यम असतात हे तुम्हाला सांगितलं होतं। तर अ ब क उपभोग मूल्य आणि संख्या जर पाहिलं तर कॅटेगरी आहेत, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड। काय सांगितलं होतं तुम्हाला? 10, 20, 70 ही संख्या असते आणि त्याचं उपभोग मूल्य जे आहे हे त्याच्या उलटं असतं, 70, 20, 10, म्हणजे अ वर्गातली संख्या
ही अगदी कमी असते. मशिनरी वगैरे असतात, संख्येने कमी असतात ते, पण त्यांचं मूल्य मात्र 70% असते. ब मधलं 20% संख्या असते आणि त्यांचं उपभोग मूल्य पण 20% असतं. आणि क मध्ये मात्र 70% संख्या असते, म्हणजे संख्येने भरपूर असतात आणि त्यांचं उपभोग मूल्य फक्त 10% असते. काय उदाहरणं सांगितली होती त्याची? कची की स्क्रू असतील, वॉशर्स असतील, अगदी छोट्या छोट्या वस्तू की यांच्या किमती अगदी कमी असतात, परंतु संख्या मात्र भरपूर असते. तर याचं उत्तर काय येईल? अ ब क विश्लेषण हे सामग्रीच्या वार्षिक उपभोग मूल्य या तत्वावर आधारित आहे. लक्षात. प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा. 4 मार्काला आहे. 4 रिकाम्या जागा त्या ठिकाणी पूर्ण वाक्यात तुम्हाला भरायचे आहेत. पूर्ण वाक्यात भरायचं म्हणजे काय? या ठिकाणी जी रिकाम्या जागा पहिली दिलेली आहे, टिंब हे सामग्रीच्या वार्षिक उपभोग मूल्य या तत्वावर आधारित आहे, तर तिचं उत्तर लिहायचं तिथं अ ब क विश्लेषण हे उत्तर आपल्याला ऑप्शनमधलं सापडलेलं आहे पर्यायापैकी. तर तिथं तो पर्याय लिहायचा. अ ब क विश्लेषण हे सामग्रीच्या वार्षिक उपभोग मूल्य या तत्वावर आधारित आहे, असं पूर्ण वाक्य उत्तरपत्रिकेत लिहायचं. प्रश्न पहिला अ मधला अ लिहायचा असं आणि पूर्ण वाक्य ते लिहायचं. आणि अ ब क विश्लेषण जे उत्तर आहे त्याचं त्याच्या खाली अधोरेखित करायचं, दुहेरी रेष मारायची पेन्सिलने, मग ते तुमचं उत्तर पूर्ण झालं. आलं लक्षात. पुढचं पहा. 2 नंबर. प्रकल्प शोधाची पहिली पायरी टिंब ही आहे. बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण आतापर्यंत 2-3 प्रश्नपत्रिका पाहिल्या, त्यामध्ये आलेला होता. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे ऑप्शन पहा. कल्पनेचा शोध, प्रकल्पाचे मूल्यमापन, संसाधने एकत्रीकरण, कार्यजल विश्लेषण. काय येईल उत्तर? कोण सांगतंय? प्रकल्प शोधाची पहिली पायरी कोणतं आहे? कल्पनेचा शोध. त्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? प्रकल्प शोधाची पहिली पायरी कल्पनेचा शोध ही आहे. त्याला अंडरलाईन करायचं, कल्पनेचा शोधला. लक्षात. त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सर्च फॉर बिझनेस आयडिया. ओके. नेक्स्ट. क. टिंब म्हणजे उद्योजकाने व्यवसाय उभारणीसाठी करावयाच्या कृतींचा आराखडा होय. ऑप्शन बा. समविच्छेदन विश्लेषण, विक्रय अहवाल, निरीक्षण अहवाल, प्रकल्प अहवाल. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा परत एकदा. टिंब म्हणजे उद्योजकाने व्यवसाय उभारणीसाठी करावयाच्या कृतीचा आराखडा होय. म्हणजे याचा अर्थ काय होतो? व्यवसाय उभारणीपूर्वी ज्या व्यवसायामध्ये कृती करायचे त्याचा जो आराखडा काढला होतो त्याला आपण काय म्हणतो? ते आहे प्रश्न. त्याला आपण काय म्हणतो? प्रकल्प अहवाल. चौथं. प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रकल्प अहवाल म्हणजे उद्योजकाने व्यवसाय उभारणीसाठी करावयाच्या कृतींचा आराखडा होय. लक्षात. तर अशा प्रकारे हे पहिलं पान पूर्ण झालेलं आहे प्रश्नपत्रिकेचं. नेक्स्ट. दुसऱ्या पानावरती पहा. रिकाम्या जागा आता त्यातली ड राहिलेली आहे. व्यवसायाने कर्मचाऱ्यांना दिलेला श्रमाचा मोबदला म्हणजे टिंब होय. व्यवसायाने किंवा व्यावसायिकाने असं पाहिजे. व्यावसायिकाने कर्मचाऱ्यांना दिलेला श्रमाचा मोबदला म्हणजे टिंब होय. म्हणजे एखाद्या ठिकाणी काम केल्यानंतर त्याचा जो मोबदला मिळतो त्याला काय म्हणतात, असं त्याचा अर्थ आहे. पर्याय पहा. आर्थिक प्रेरणा, मनोबल, निलंबन, मजुरी. आपण काम करतो, कारखान्यामध्ये काम करू किंवा एखाद्या व्यवसायामध्ये काम करू, एखाद्या शॉपमध्ये काम करू, एखादा सेवा उद्योगामध्ये काम करू. ते काम केल्यानंतर त्या कामाचा जो मोबदला मिळतो त्याला काय म्हणतात? कोण सांगतंय? याचं उत्तर येईल ते काय येईल? मजुरी. आहे की नाही? वेजेस इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मजुरी. व्यवसायाने कर्मचाऱ्यांना दिलेला श्रमाचा मोबदला म्हणजे मजुरी होय. लक्षात. पुढचं पाहता. अ झालेलं आहे. वस्तुनिष्ठमधलं ऑब्जेक्टिव्हमधलं अ झालेलं आहे. रिकाम्या जागा. आता ब. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवा गट अ आणि गट ब असं असतं. आता गट अ मध्ये जोड्या जुळवाचा जो प्रश्न आहे
हा देखील किती मार्काचा आहे? जोड्याजुळवाचा प्रश्न किती मार्काला येईल? 4च मार्काचा आहे. लक्षात. हे बा योग्य जोड्याजुळवा गुण 4 आहेत त्याला. लक्षात. तर यामध्ये गट अ मध्ये 4 दिलेले असतात आणि गट ब मध्ये 1 जास्त दिलेला असतो, 5 दिलेले असतात. म्हणजे 4ला 4 जुळवायचे पण 1 जादा दिलेली असते. लक्षात. आता पाहूया आपण योग्य जोड्या जुळवा. गट अ वाचतो अगोदर. फिरते किरकोळ व्यापारी. प रस्ते वाहतूक. क जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना आणि ड उपभोक्ता वर्तनाचे सामाजिक घटक. आता याचे 4 जी उत्तर आहे ती ब गटात असणार आहे, ती शोधायची तुम्हाला. त्यासाठी अगोदर ब गट वाचून घ्यायचा. 1975 कुटुंब, 1978 घरपोच सेवा, फेरीवाले. हे असे 5 ऑप्शन आहेत. ह्या 5 मधले 4 बरोबर आहेत, 1 चुकीचा आहे, तो सोडून द्यायचा. गट अ मधले जे 4 आहेत ते 4ला ब गटातले 5 जे आहेत त्यापैकी 4 जे योग्य असतील त्या जोड्या जुळवायच्या प्रत्येकासमोर. तर एक एक पाहूया आपण. फिरते किरकोळ व्यापारी याची जोडी काय येईल? फिरते किरकोळ व्यापारी जे फिरून माल विकणारे, त्यांना आपण काय म्हणतो? फेरीवाले. म्हणजे फिरते किरकोळ व्यापारीचं जोडी काय येईल? फेरीवाले. फिरते किरकोळ व्यापारी असं लिहायचं, गट लिहून त्याच्या पुढं बाण दाखवायचा आणि त्या ब गटामध्ये त्याचं उत्तर 5वा ऑप्शन लिहायचा, हा 5 नंबर, आणि त्याच्यापुढं फेरीवाले असं उत्तर लिहायचं. 2 नंबर ब रस्ते वाहतूक. रस्ते वाहतूक. आता फेरीवाले संपलेलं आहे, उत्तर संपलं, राहिले 4 त्यातलं बघायचं. रस्ते वाहतूक येईल. घरपोच सेवा 4था जो ऑप्शन आहे, घरपोच सेवा उपलब्ध, घरापर्यंत वाहतूक ते असते, म्हणून रस्ते वाहतूक ही घरपोच सेवा देण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी असते. उत्तर काय येईल? रस्ते वाहतूक घरपोच सेवा. ओके. पुढचं पहा. जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना कधी झाली हे तुम्हाला सांगितलेलं होतं अगोदर देखील. जिल्हा उद्योग केंद्र हे खूप महत्त्वाचं आहे. टिपला देखील येऊ शकतं किंवा ऑब्जेक्टिव्हला असे रिकाम्या जागांमध्ये येऊ शकतं, जोड्याजुळवामध्ये येऊ शकतं किंवा चुकीबरोबर कुठे ना कुठं प्रश्न येतो. तर जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना कधी झालेली आहे? 1978. हे बा कचं उत्तर काय येईल? 3रा ऑप्शन 1978. ओके. पुढचा आता उपभोक्ता वर्तनाचे सामाजिक घटक. उपभोक्ता वर्तनाचे सामाजिक घटक. सामाजिक घटक कोणता आहे? आता राहिलेला ऑप्शन आहे कुटुंब आणि 1975. त्यापैकी 1975 तर येऊ शकत नाही, घटक विचारला आहे, म्हणून याचं उत्तर उपभोक्ता वर्तनाचे सामाजिक घटक कुटुंब, फॅमिली. लक्षात. तर अशा प्रकारे योग्य जोड्या जुळवाचा प्रश्न झाला. पुढं आहे आता क. खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. 4 मार्क. हा देखील 4 मार्काला आहे. त्यामधलं अ उद्योग उभारण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते. NOC. जेव्हा आपण उद्योग उभारायचं ठरवतो किंवा उद्योग उभारायचा आहे त्याच्यापूर्वी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणती? ग्रामपंचायत असेल गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद, महापालिका महानगरामध्ये महापालिका, नगरपालिका ही जी आहे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था असं आपण म्हणतो. मग त्यांच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण एखादा व्यवसाय करायचा आहे तेव्हा NOC ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. चूक आहे बरोबर? तर हे बरोबर आहे. ओके. पुढचं 2 ब स्वयंरोजगारामुळे वाढत्या बेरोजगारीला आळा घालणे शक्य असते. बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जर स्वयंरोजगार आपण सुरू केले तरी बेरोजगारी कमी येईल. सुशिक्षित बेरोजगार जे आहेत या प्रमाण हे कमी होऊ शकतं. म्हणजे हे देखील काय आहे? बरोबर आहे. स्वयंरोजगारामुळे वाढत्या बेरोजगारीला आळा घालणे शक्य असते. बरोबर. तर हे चुकी बरोबर लिहिताना सुद्धा वाक्य लिहायचं आणि त्याच्याखाली चूक आहे काय बरोबर आहे ते लिहायचं. क बँकाकडून आर्थिक मदत घेण्यासाठी प्रकल्प अहवाल आवश्यक नसतो. काय येईल? बँकाकडून जेव्हा तुम्हाला आर्थिक मदत किंवा कर्ज घ्यायचं असतं
तेव्हा बँका सगळ्यात अगोदर तुमचा प्रकल्प अहवालच पाहतात आणि मगच कर्ज द्यायचं का नाही ते ठरवतात. म्हणजे बँकाकडून आर्थिक मदत घेण्यासाठी प्रकल्प अहवाल आवश्यक नसतो, हे काय चूक आहे. तर प्रकल्प अहवाल आवश्यक हा असतो. काय होईल चूक. ड. उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणतीही प्रक्रिया न झालेल्या सामग्रीला कच्चा माल असे म्हणतात. कच्चा माल आपण कशासाठी असतो, नवीन उत्पादन तयार करण्यासाठी आणतो, म्हणजे तेव्हा कोणतीही प्रक्रिया झालेली नसते, म्हणजे हे बरोबर आहे. उत्पादनासाठी वापरल्या जाणारी कोणतीही प्रक्रिया न झालेल्या सामग्रीला कच्चा माल असे म्हणतात, हे बरोबर आहे. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. अ ब क. लक्षात. आता प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा काय असतो, नेहमी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असंच आहे, आराखडा पहा. प्रश्न दुसरा, व्याख्या देऊन स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी व्याख्या देऊन स्पष्ट करा कोणतीही 4, 12 मार्काला. आता या ठिकाणी 5 व्याख्या आहेत, त्यातल्या काय करायचे, 4 कोणत्याही व्याख्या लिहायच्या आणि त्याचं स्पष्टीकरण देखील करायचे. नुसती व्याख्या लिहिली तर त्याला 1 मार्क आहे व्याख्येला प्रत्येकाच्या, आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 2 मार्क आहेत. आता त्यामध्ये अ पहा, स्वयंरोजगार. आता या ठिकाणी स्वयंरोजगाराची व्याख्या लिहायची. जो रोजगार स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढण्यासाठी आणि इतरांना सेवा देण्यासाठी केला होतो, त्याला आपण काय म्हणतो, स्वयंरोजगार असं म्हणतो. त्यानंतर याला 1 मार्क येईल. स्वयंरोजगार कोणतीही व्याख्या लिहा, 2-3 वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत तुम्हाला, त्यातली एक व्याख्या लिहिली की 1 मार्क, आणि त्याचं व्याख्या लिहिली की त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. मग स्वयंरोजगाराचं महत्त्व, स्वयंरोजगाराची उदाहरणं, कोणकोणत्या प्रकारचे स्वयंरोजगार करता येतात, त्याची आवश्यकता काय आहे, बेकारी कशा पद्धतीने कमी करता येते, हे सगळं विश्लेषण जे आहे ते स्पष्टीकरण केल्यानंतर त्याला 2 मार्क येईल. म्हणजे स्वयंरोजगार व्याख्या 1 मार्क आणि त्याचं स्पष्टीकरण 2 मार्क, असे 3 मार्क. लक्षात. ब. उपभोक्ता किंवा ग्राहक. उपभोक्ता किंवा ग्राहक ही व्याख्या लिहायची. वस्तूंचा उपभोग घेणारी जी व्यक्ती आहे त्याला उपभोक्ता असं म्हटलं जातं. ही सगळ्यात सोपी व्याख्या. लक्षात. आणि मग ते उपभोक्त्यांचे प्रकार, त्यानंतर उपभोक्त्याची वैशिष्ट्ये किंवा ग्राहकाची वैशिष्ट्ये, ग्राहकांचे प्रकार, हे सगळं त्याच्या स्पष्टीकरणामध्ये येईल. लक्षात. क. वितरणाचे मार्ग. वस्तू वितरणाचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, ते वस्तू वितरणाचे मार्ग म्हणजे काय व्याख्या लिहायची, आणि कोणकोणते वस्तू वितरणाचे मार्ग आहेत ते लिहायचे. त्या वस्तू वितरणाचे मार्ग जे आहेत त्यांना 2 मार्क आहे, आणि वस्तू वितरणाचे मार्ग ही व्याख्या लिहिली त्याला 1 मार्क. लक्षात. त्यानंतर ड. प्रकल्प अहवाल. प्रकल्प अहवाल म्हणजे काही व्याख्या लिहा अगोदर. प्रकल्पाविषयी परिपूर्ण माहिती आणि आराखडा ज्या अहवालामध्ये असतो त्याला प्रकल्प अहवाल असे म्हणतात. प्रकल्प अहवाल त्याच्याखाली ह्याला एवढं लिहिलं तरी 1 मार्क मिळाला. नंतर त्याखाली प्रकल्प अहवालाची आवश्यकता काय असते, बँकांकडून कर्ज घेण्यासाठी, शेअर मार्केटमधून भांडवल उभारणीसाठी, त्यानंतर आपण किती फायद्यात आहे हे इतरांना दाखवण्यासाठी. तर असे प्रकल्प अहवालाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण कोणतं उत्पादन घेणार आहे याची माहिती लोकांना होण्यासाठी, अशी जी आवश्यकता आहे प्रकल्प अहवालाची ती सगळी लिहायची. काय काय भांडवल गुंतवलेलं आहे, कोणकोणत्या मशिनरी वापरणार आहे, हे सगळं आपल्याला त्या प्रकल्प अहवालामध्ये समजतं. मनुष्यबळ किती आहे ही सगळी माहिती त्या स्पष्टीकरणामध्ये येईल. पुढं ई. प्रेरणा. प्रेरणाची व्याख्या लिहा, 1 मार्क. प्रेरणांचे प्रकार लिहा, त्याला 2 मार्क. फ. खरेदी. खरेदी म्हणजे काय, 1 मार्क येईल व्याख्येला, आणि खरेदीची आवश्यकता आणि महत्त्व, त्याला 2 मार्क येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी 6 आहेत. या 6 पैकी कोणत्याही 4 व्याख्या लिहून त्यांचं स्पष्टीकरण लिहायचं. अशा प्रकारे हा 12 मार्काचा प्रश्न झाला दुसरा. लक्षात. तर हे दुसरं पेज या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. प्रश्नपत्रिकेचं हे दुसरं पेज. पुढचं आता तिसरं आणि शेवटचं पान आणि प्रश्न तिसरा. टिपा लिहा कोणत्याही 4.
यामध्ये सुद्धा टिपा कोणत्याही 4 लिहायच्या आहेत. प्रत्येक टिप 3-3 मार्काला आहे. हे पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतोय पहा, प्रश्न दुसरा, तिसरा आणि चौथा यातले सगळे उपप्रश्न आहे हे 3-3 मार्काचे आहेत आणि ह्यांना लघुत्तरी प्रश्न असं म्हटलं जातं. त्यामुळे उत्तर नेमकं लिहिलं पाहिजे, जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. नेमकं उत्तर लिहिलं तरी मार्क मिळू शकतात. घटक त्यांचं आणि स्पष्टीकरण, मुद्दे आणि स्पष्टीकरण असं थोडक्यात लिहायचं. जास्त उत्तर लिहायची गरज नाही. फक्त 5वा प्रश्न जो आहे हा दीर्घोत्तरी असतो, कारण त्यातले उपप्रश्न 6-6 मार्काचे असतात. टिपा लिहा कोणत्याही 4, 12 मार्क. अ ब क विश्लेषण, ABC ॲनालिसिस. तुम्हाला मगाशी सांगितलं पहा अ ब क विश्लेषणचं. अ गट, ब गट, क गट. अ गटामध्ये काय असतं? अ गटामध्ये सामग्रीची संख्या कमी आणि त्यांचं मूल्य मात्र जास्त असतं. म्हणजे 10% संख्या असते सामग्रीची आणि त्याचं उपभोग मूल्य 70% असतं. त्यानंतर बी क्लास 20% संख्या वस्तूंची आणि त्याचं उपभोग मूल्य देखील 20%. आणि सी क्लास 70% वस्तू असतात पण त्याचं उपभोग मूल्य 10%. हे असं व्यवस्थित तक्ता करायचा आणि ते लिहायचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन खाली आता जे मी तुम्हाला सांगितलं तेच लिहायचं. उदाहरणं लिहायची प्रत्येकाची. आज एला 1 मार्क, बीला 1 मार्क आणि सीला 1 मार्क येईल एक्सप्लेनेशनचं. आलं लक्षात? ब भरतीची कार्यपद्धती. इथं देखील मुद्देसूद तुम्हाला लिहिता येईल. भरतीची कार्यपद्धती कशी केली जाते, या अगोदर जाहिरात वर्तमानपत्रात देणे, त्यानंतर त्याच्यानुसार अर्ज घेणे, अर्ज आल्यानंतर त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवणे, त्यांची मुलाखत घेणे, मुलाखतीतून पात्र जे ठरतील त्यांची लेखी परीक्षा घेणे, लेखी परीक्षेतून नंतर वैद्यकीय किंवा मेडिकल घेणे, ट्रायल घेणे आणि त्याच्यातून फायनल झालेली त्यांची निवड करणे, नेमणूक पत्र देणे आणि नंतर त्यांना हजर करून घेणे. तर अशा प्रकारे ही भरतीची कार्यपद्धती असते. हे स्टेप बाय स्टेप लिहायचं. सगळे मुद्दे आले पाहिजेत. त्याला 3 मार्क. क उद्योजकीय क्षमता. उद्योजकीय जी क्षमता आहे ही टिप स्वरूपात आहे, त्यामुळे उद्योजकीय क्षमता ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला वेगळ्या, ती उद्योजकीय क्षमता त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहायचं. त्याला 3 मार्क. ड अंदाजपत्रकीय नियंत्रण, बजेटरी कंट्रोल. तर अंदाजपत्रकीय नियंत्रण ही जी संकल्पना आहे ही त्या ठिकाणी अंदाजपत्रकीय नियंत्रणाची व्याख्या लिहा. त्याला 1 मार्क येईल आणि त्याचे ऑब्जेक्ट्स, उद्देश, याला 2 मार्क. तर अशा प्रकारे हा 3 मार्काला अंदाजपत्रकीय नियंत्रण. ई स्वॉट विश्लेषण. हे देखील महत्त्वाचं तुम्हाला बऱ्याच वेळा येते पहा. ABC विश्लेषण किंवा अबक विश्लेषण असेल, स्वॉट विश्लेषण असेल, समविच्छेदन बिंदू विश्लेषण असेल, तर हे बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न आहेत. तर स्वॉट विश्लेषण हे देखील, स्वॉट विश्लेषण व्याख्या लिहा. आणि S, W, O आणि T. S म्हणजे काय? स्ट्रेंथ, जमेची बाजू. W म्हणजे विकनेसेस, कमकुवत दुवे. O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, संधी. आणि T म्हणजे थ्रेट्स, अडथळे. ह्या चारीचं थोडक्यात स्पष्टीकरण लिहायचं. त्याला 2 मार्क आणि व्याख्याला 1 मार्क. तर अशा प्रकारे 3 मार्कांची विभागणी असेल. लक्षात? फ उद्योगांची नोंदणी. उद्योगाची नोंदणी. तर उद्योगाची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते? तर उद्योगाची नोंदणी तुम्हाला सांगितलेलं आहे बा. कुठे केली जाते? जिल्हा उद्योग केंद्रामध्ये केली जाते आणि उद्योग संचालनालयामध्ये देखील केली जाते. उद्योग संचालनालय किंवा जिल्हा उद्योग केंद्र या दोन्हीपैकी एखाद्या ठिकाणी त्या उद्योगाच्या स्वरूपानुसार ती नोंदणी केली जाते. मग त्यामध्ये व्यवसायाविषयीची असलेली सर्वसाधारण माहिती असेल, उत्पादनाचे स्वरूप, भांडवल रचना, व्यवसाय रोजगार निर्मिती क्षमता, कच्चा माल आणि त्या ठिकाणी जे काही तुम्ही कागदपत्र सगळी जोडणार आहेत, प्रकल्प अहवाल आणि त्याच्याबरोबर असले NOC वगैरे, ही सगळी कागदपत्र त्या ठिकाणी त्या नोंदणी करत असताना जोडावे लागतात. आणि त्यानंतर मग अगोदर तात्पुरती नोंदणी मिळते आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी पक्की नोंदणी, कायमस्वरूपी नोंदणी मिळते. हे सगळं तुम्हाला सिक्वेन्सली लिहावं लागेल. त्याला मग 3 मार्क असतील. तर अशा प्रकारे तिसरा जो प्रश्न आहे, कोणत्याही 4 टिपा लिहा, 12 मार्काचा प्रश्न पूर्ण झाला. त्यानंतर प्रश्न 4, थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4, 12 मार्क. यातले देखील उपप्रश्न 3-3 मार्काचा आहे. अ हवाई वाहतुकीचे फायदे तोटे सांगा. या ठिकाणी हवाई वाहतुकीचे फायदे तोटे, हवाई वाहतुकीचे फायदे लिहायचे.
त्याला 1.5 मार्क असेल आणि तोट्यांना 1.5 मार्क असेल. तर हे लिहित असताना फायदे लिहित असताना कोणतेही 3 फायदे लिहा, अर्धा 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 प्रत्येकाला मार्क असेल असा 1.5, आणि कोणती 3 तोटे लिहा, त्याला 1.5 मार्क अर्धा अर्धा असा येईल. त्या ठिकाणी तुम्हाला 3पैकी 3 मार्क मिळू शकतात. लघुउद्योगाचे महत्त्व सांगा. लघुउद्योगाचे महत्त्व सांगा. लघुउद्योगाचं जे महत्त्व आहे हे स्पष्टीकरणासह कोणतेही 3 मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिलं पाहिजे तुम्ही लघुउद्योगाच्या महत्त्वासाठी. उद्योग स्थापनेच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा. उद्योग स्थापनेची जी प्रणाली आहे ती प्रणाली लिहायची, त्याच्यामध्ये जे टप्पे आहेत तर तुम्हाला असे ते बरेच टप्पे सांगितलेले आहेत. पहा, उद्योग स्थापन करत असताना कल्पनेचा शोध असेल, सविस्तर संशोधन, भौतिक सुविधा, उद्योगाची जागा व आराखडा, वित्तीय नियोजन, स्थानिक स्वराज्य संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र असेल, उद्योगाची नोंदणी, व्यवस्थापकांनी कामगारांची व्यवस्था, त्या परिसरात ते मिळतात का, बाजारपेठ संशोधन, वितरण व्यवस्था, कच्च्या मालाची व्यवस्था, हे सगळे जे काय आहे उद्योग स्थापनेच्या प्रक्रियेतील हे टप्पे आहेत. तर अशा पद्धतीने कोणतेही 6 टप्पे लिहायचे. थोडक्यात त्याचं 2-3 ओळीमध्ये स्पष्टीकरण असे प्रत्येक मुद्द्याला अर्धा अर्धा मार्क येईल, असे 3 मार्क ते होतील. 6 मुद्दे 3 मार्क. आलं लक्षात. प्रकल्प निवडीचे मार्ग लिहा. प्रकल्प निवडत असताना ते निवडीचे जे मार्ग आहेत ते लिहायचे. जसं पद्धतीने प्रकल्प स्थापन करत असताना आपण पाहिलं कोणकोणते मार्ग असतात, तसे प्रकल्पाची निवड करत असताना जे आपल्याला मार्ग आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत. पहा, कोण सांगतं आहे, प्रकल्प निवडीचे मार्ग लिहा. प्रकल्प निवड सिलेक्शन ऑफ प्रोजेक्टमध्ये पाहिलेलं आहे. पहा, प्रकल्प निवड कोणकोणते असतात किंवा कोणकोणत्या घटकांचा विचार करणं गरजेचं आहे. एखादा आपण व्यवसाय करायचा किंवा प्रकल्प सुरू करायचं ठरवलं तर ते ठरवत असताना कोणकोणत्या घटकांचा विचार केला पाहिजे, कोणकोणत्या मार्गांचा विचार केला पाहिजे. तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे त्या प्रकल्पातून, बाजारपेठ मिळाली पाहिजे, बाजारपेठ काबीज करता आली पाहिजे, संभाव्य ग्राहक कोण आहेत आणि त्याला मागणी किती आहे याचा विचार केला पाहिजे, उत्पादन घटक आपल्याकडे उपलब्ध आहेत का. उत्पादन घटक कोणते असतात, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादन घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का, स्पर्धक कोणकोणते आहेत, शासनाचं धोरण त्या उद्योगाविषयी कसं आहे, म्हणजे अनुकूल आहे की प्रतिकूल आहे ते देखील महत्त्वाचं आहे. आपल्याकडं ती योग्यता आहे का, योग्यता म्हणजे कसं भांडवल उभारणीची योग्यता असेल, आपली शैक्षणिक योग्यता असेल, या सगळ्या बाबी आपल्याकडे आहेत का, आर्थिक घडामोडी आणि सभोवतालचं वातावरण कसं काय आहे, आणि सामाजिक हित आणि पर्यावरण संवर्धन केलं जातं का त्याच्यामधून, हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे प्रकल्प निवडीचे मार्ग असतात. पुढचा प्रश्न आहे, तर हे सगळे मुद्दे कमीत कमी 6 मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, त्याला 3 मार्क मिळतील. बाजारपेठ संशोधनाची प्रक्रिया स्पष्ट करा. जेव्हा वस्तू बाजारपेठेमध्ये आपल्याला आणायची असते तयार झालेली, तर हे बाजारपेठ संशोधन आणि सर्वेक्षण महत्त्वाचं असतं. तर ते बाजारपेठ संशोधन कशा पद्धतीने करायचं याचं सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, त्याला 3 मार्क येतील. मुद्दे सुचल्या हे पहा, या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राची कार्य सांगा. मग असं तुम्हाला सांगितलं पहा, जिल्हा उद्योग केंद्र अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पुन्हा प्रश्न आला पहा, ऑब्जेक्टिव्हमध्ये जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना विचारली होती 1978. आता या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राची वेगवेगळी जी कार्य आहेत ती कार्य लिहायची. सुशिक्षित बेरोजगारांना प्रकल्प उभारण्यासाठी मदत करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कर्ज मिळवण्यासाठी मदत करणे, ही अशी वेगवेगळी कार्य आहेत. अशी कमीत कमी 3 कार्य लिहा, त्याला 3 मार्क येतील. लक्षात. तर हा प्रश्न 4था झालेला आहे. आता प्रश्न 5वा की जो दीर्घोत्तरी आहे. 2रा, 3रा, 4था लघुत्तरी संपला, पहिला वस्तुनिष्ठ झाला आणि शेवटचा प्रश्न 5वा काय आहे, दीर्घोत्तरी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ह्याच्यामध्ये ऑर पण असतं. 5व्या प्रश्नालाच ऑर पुन्हा 5वा असतो, म्हणजे एकतर वरचा 5वा प्रश्नातलं अ ब सोडवा किंवा त्याला ऑर जे आहे ती किंवाच्या खाली परत प्रश्न 5वातलं अ आणि ब हे दोन्ही सोडवा. सोडवत असताना दोन्ही अ ब सोडवायचे, वरचे तरी किंवा खालचे तरी. वरच्यातलं एक
आणि खालच्यातला ब किंवा वरच्यातला ब आणि खालच्यातलं असं करायचं नाही. तसं केलं तर एकाचेच मार्क मिळतात. दोन्ही सोडवायची आणि ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विपणन म्हणजे काय? विपणनाची कार्य स्पष्ट करा. 6 मार्क. या ठिकाणी विपणन म्हणजे काय ते विपणनाची व्याख्या लिहा, त्याला 1 मार्क असेल. आणि विपणनाची कार्ये जी आहेत मार्केटिंगची ती कार्य लिहा, त्याला 5 मार्क असतील. तर 5 कार्यांना या ठिकाणी 5 मार्क येतील. स्पष्टीकरणासह मुद्देसूद आणि व्याख्याला 1 असे 6 मार्क. ब. रस्ते वाहतुकीचे फायदे तोटे स्पष्ट करा. या ठिकाणी रस्ते वाहतुकीचे फायदे 3 मार्काला येतील. 6 फायदे लिहा आणि रस्ते वाहतुकीचे तोटे 6 लिहा, त्याला देखील अर्धा अर्धा असे 3 मार्क येतील. म्हणजे फायद्यांना 3 मार्क आणि तोट्यांना 3 मार्क. या ठिकाणी 5वा प्रश्न दीर्घोत्तरे असल्यामुळे उत्तराची मर्यादा थोडी वाढलेली असेल. कमीत कमी 1 पानभर प्रत्येकाचं उत्तर गरजेचं आहे. अचं 1 पानभर, बचं 1 पानभर, अशा पद्धतीने ते उत्तर लिहायचं आणि योग्य लिहायचं. उत्तर जास्त लिहायचं म्हणून काय पण नाही लिहित बसायचं. ते मुद्देसूद आलं तरच त्या ठिकाणी मार्क मिळतात. लक्षात. तर अशा प्रकारे प्रश्न 5व्यातलं ब झालेलं आहे. असे हे 6 आणि 6 12 मार्क झाले. तुम्हाला आता जर हे सोपं दोन्ही वरचे वाटले तर ते वरचे दोन्ही आणि ब सोडवायचे. प्रश्नपत्रिका जेव्हा दिली जाते त्यातले खुणा करून घ्यायच्या. वरच्यातले ब आणि खाली पुन्हा 5वा ब आहे, यातले कोणत्यातले दोन्हीच्या दोन्ही सोपे वाटतात ते सोडवायचं. एखाद्या वेळी असं होईल हे तुम्हाला दोन्ही येतात, नंतर खाली वाचल्यानंतर पुस्तक पालनाची जरा अवघड वाटतं, येत नाही. त्याखाली ब आहे, समविच्छेद बिंदू येत आहे. म्हणजे यात प्रश्न 5वा किंवा नंतर जो 5वा प्रश्न आहे त्यातलं एकच येते आणि एक येत नाही, येत नाही. म्हणजे ते सोडून द्यायचं. आणि कारण वरचे तुम्हाला दोन्ही येतात म्हणून फक्त वरचे सोडवायचे आणि ब. लक्षात. प्रश्न 5वा हे आणि ब झाला. आता ह्याच प्रश्नाला काय आहे किंवा पुन्हा प्रश्न 5वा आहे. काय आहे? पुस्तक पालनाची द्विनोंद पद्धत म्हणजे काय? व्याख्या लिहा. पुस्तक पालनाची द्विनोंद पद्धत म्हणजे काय आणि पुस्तक पालनाच्या द्विनोंद पद्धतीची मूलतत्वे स्पष्ट करा. तर पुस्तक पालनाची द्विनोंद पद्धत म्हणजे काय? याला 2 मार्क येईल याचं लिहिलं तर उत्तर. आणि मूलतत्वे जी आहेत पुस्तक पालनाची ती मूलतत्वांना 4 मार्क येतील. लक्षात. असे 6 मार्कांची विभागणी. त्यानंतर ब. समविच्छेदन बिंदू विश्लेषण म्हणजे काय ते सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा. तर समविच्छेदन बिंदू हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेला त्या दृष्टीने. तर समविच्छेदन बिंदू म्हणजे काय याचं या ठिकाणी व्याख्या लिहा, त्याला 2 मार्क येतील. आणि त्याचं महत्त्वाला व्यवस्थित इम्पॉर्टन्स जे आहे ते इम्पॉर्टन्स लिहा, त्याला 4 मार्क येतील. लक्षात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न 5वा किंवा नंतरचा प्रश्न 5वा देखील झालेला आहे. आता याच्यापैकी प्रश्न 5वा वरचा सांगितला तुम्हाला, जे सोपं वाटत असेल ते ब वरती पण आहे आणि खाली पण ब आहे. त्यातलं जे सोपं असेल ते एकतर वरचे दोन्ही किंवा खालचे दोन्ही सोडवा. वरच्यातलं एक खालच्यातलं एक असं कधी करायचं नाही. तर अशा प्रकारे प्रश्न 5वा देखील 12 मार्काचा आहे, पण हा दीर्घोत्तरी आहे कारण यातले प्रश्न 6 मार्क आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय केलं, ही सगळी प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. आणि हे शेवटचं पान 3रं होतं. तर या ठिकाणी तुमची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. लक्षात. पुन्हा एकदा तुम्हाला मी 3 पानं दाखवतो पहा. हे पहा, पहिलं पेज, दुसरं पेज आणि 3रं पेज. तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या प्रश्नपत्रिका सुरुवातीला वाचायची, प्रश्नपत्रिकेत बारीक खुणा करायच्या आणि मग व्यवस्थित त्या ठिकाणी सोडवायचं. नीटनेटकेपणा ठेवायचा प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरं लिहित असताना उत्तरपत्रिकेत. लक्षात. ओके. सर्वांनी प्रश्नपत्रिका सोडवून सराव करा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा.